सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मित्रांनो, सरळ सरळ होणारा संघर्ष टाळण्यासाठी ब्राह्मणिझमने कशा पद्धतीनं बुद्धाला नेहमीच बायकॉट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956ला अशोक विजयादशमीच्या दिनी या देशामध्ये 2500 वर्षानंतरची जी प्रतिक्रांती केलेली आहे, जी प्रतिक्रांती होती 2500 वर्षापूर्वी झालेली, त्या प्रतिक्रांतीला क्रांतीने उत्तर देत बुद्धाला या देशामध्ये पुन्हा प्रस्थापित केलं. आणि 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्पष्ट सांगितलं की बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही. बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस देहू रोड धम्मभूमी येथे आले होते, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हस्ते प्रथम देहू रोड येथे बुद्धाची मूर्ती स्थापित केली. आणि ती मूर्ती स्थापना करताना बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले होते की मी आज, म्हणजे त्या काळातल्या लोकांना ते समजावं म्हणून मी आज तुम्हाला असा देव देत आहे की हा देव या देशातील ब्राह्मणवाद उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, पण कदाचित ते पाहायला मी जिवंत राहणार नाही. असं बाबासाहेब आंबेडकर का म्हणाले होते, याच्या मागचा उद्देश काय होता, आणि त्यांनी 1954ला जे भाषण दिलं देहू रोडला, त्या भाषणाची पूर्तता 1956ला ऑक्टोबरच्या अशोक विजयादशमी करत असताना त्यांनी जे भाषण केलं आणि त्यांच्या रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शंट इंडिया, अर्थात प्राचीन भारत का जो इतिहास है, प्राचीन भारताच्या इतिहासातील क्रांती आणि प्रतिक्रांती हा जो ग्रंथ लिहिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याच्यामध्ये ते स्पष्ट म्हणतात की भारताचा जो इतिहास आहे हा बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिझम, यानी बुद्ध वर्सेस ब्राह्मणवाद, बुद्धिझम विरुद्ध ब्राह्मणवाद यांच्यातील हा सांस्कृतिक संघर्ष आहे. आणि बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिझमचा जो काही सांस्कृतिक संघर्ष आहे हा जर सोडला तर भारताचा इतिहास दुसरा काहीही नाही. त्यामुळे इथे ब्राह्मणवादाला जर नष्ट करायचं असेल किंवा संपुष्टात आणायचं असेल किंवा कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल माणसांच्या, मानवतावादाच्या, तर बुद्धाशिवाय पर्याय नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं होतं, मानलं होतं, आणि तशी ॲक्शनसुद्धा अशोक विजयादशमीच्या दिवशी त्यांनी केली होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बुद्धाला प्रेझेंट करत असताना बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धाच्या चळवळीचं आधुनिक रूप आहे किंवा आधुनिकीकरण आहे, अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची मांडणी व्हायला पाहिजे होती. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची मांडणी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी बुद्धापासून कसं अलग करता येईल, बुद्धाच्या चळवळीपासून बाबासाहेब आंबेडकरांनी जे बोलले, लिहिले ते कसं वेगळं आहे हे दाखवण्याचा वेळोवेळी प्रयत्न सर्वच लेखकांनी, कवींनी, गायकांनी, प्रबोधनकारांनी, इतिहासकारांनी, संशोधनकारांनी तेच करण्याचा प्रयत्न केला. आणि बुद्धाच्या धम्मापासून, बुद्धिझमपासून बाबासाहेब आंबेडकरांना वेगळं करण्यासाठी काही लोकांनी दलितिझम असेल, दलित ही चळवळ उभी केली. मुळात दलित ही चळवळ आणि बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धाची चळवळ याचा काहीही संबंध नाही. फक्त जे दलित चळवळ चालवणारे लोक होते ते बौद्ध म्हणून जन्मले, अर्थात पूर्वाश्रमीचे महाराणी नंतरचे बौद्ध म्हणून जन्मले, हाच त्याच्यामध्ये त्यांचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तो जर पॉझिटिव्ह पॉईंट सोडला तर दलित चळवळीशी बुद्धाच्या चळवळीचं तीळ मात्रही संबंध नाही. मुळात दलित ही जी चळवळ आहे, ही दलित चळवळ ही पाश्चिमात्य चळवळ आहे, जी मार्क्स, लेनिन, माओ, स्टॅलिन
यांच्या रक्तरंजित क्रांतीतून प्रेरित होऊन उदयास आलेली ही क्रांती आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये जे आफ्रिकन लोक होते, कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीयांचा जो संघर्ष होता, तिथं जी ब्लॅक पॅन्थर होती, त्या ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवर ही दलित पॅन्थर इथं निर्माण करण्यात आली. त्याचं कारण असं होतं की त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची चळवळच मुळात कळाली नाही. बाबासाहेब आंबेडकरांची जी बुद्धाची चळवळ होती, ही बुद्धाची चळवळ इथे मोठ्या प्रमाणामध्ये वाढू नये म्हणून वेळोवेळी व्यवस्थेने लोकांना डायव्हर्ट करण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये व्यवस्था ब्राह्मणवादीच कारणीभूत आहेत असं मला म्हणायचं नाही. त्यामध्ये नॉन ब्राह्मणवादीसुद्धा कारणीभूत आहेत. जसं त्यांनी दलित चळवळ उदयास आणली, आंबेडकरवादी चळवळ उदयास आणली, फुले शाहू आंबेडकरी चळवळ उदयास आणली. मुळात 1956चा जो सत्ता संघर्ष इथे चालू झाला होता, हा प्रजासत्ताकवादी विरुद्ध हिटलरशाहीवादी, अर्थात ब्राह्मणवादी विरुद्ध बुद्धिझम असाच संघर्ष चालू होता. हा संघर्ष बोथट कसा करता येईल यासाठी वेगवेगळ्या चळवळी बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्थनातूनच का होईना, बाबासाहेब आंबेडकर सांगणाऱ्याच चळवळी, पण त्या चळवळींचा बुद्धाचा धम्म प्रचार आणि प्रसारासाठी बिलकुलही फायदा होणार नाही याचं नियोजन पूर्णपणे करण्यात आलं. आता तुम्ही जर बघितलं तर बामशेप वगैरे या संघटना आहेत, ह्या बुद्धाला डायरेक्ट निग्लेक्ट करतात. म्हणजे बुद्ध त्यांच्या चळवळीचा भागच नाही अशा पद्धतीनं ते प्रेझेंट करत असतात, तुम्ही बघितलंच असेल. त्यामुळं मग बहुजनवाद उदयास आला, आंबेडकरवाद उदयास आला, दलितवाद उदयास आला. यामुळं काय झालं की बुद्धाची जी मूळ चळवळ होती, जो बुद्धिझम हा जो काही पार्ट होता, हा पार्ट हळूहळू बाजूला सारण्यात आला. म्हणजे त्याला बाजूला करण्यात आलं आणि मग हे नको ते वाद समोर यायला सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये आंबेडकरवाद असेल, बहुजनवाद असेल, दलितवाद असेल, है ना, फुले शाहू आंबेडकर चळवळ असेल, शिवाजी फुले शाहू आंबेडकर चळवळ असेल, म्हणजे असे वेगवेगळे जे काही फाटे फोडण्यात आले पुढं. त्यामुळे बुद्धाचा जो मूळ सिद्धांत होता चळवळीचा, बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिझमचा, हा कमजोर होत गेला आणि ब्राह्मणवाद इथे पुन्हा मजबूत झाला, बलशाली झाला, आजही होत आहे. आणि याला कारणीभूत आपण जर नेहमीच ब्राह्मणवाद्यांना पकडलो तर ब्राह्मणवाद्यांनी आपल्याला अडवून ठेवलं नव्हतं की बाबा तुम्ही बुद्धिझमचं काम न करता आंबेडकरवादाचं करा, फुले शाहू आंबेडकरवादाचं करा किंवा बहुजनवादाचं करा, असं ब्राह्मणवाद्यांनी आपल्याला कधीही बोललेलं नाही. तरीही आपण केलेल्या ज्या काही चुका इतिहासामध्ये आहेत त्याची फळं आज आपण भोगतोय. आज अशोक विजयादशमी येत आहे म्हणून मी हा विषय घेतलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धापासून कशा कशा पद्धतीनं वेगवेगळं करण्याचं काम करण्यात आलं. आता आजही आपण महाराष्ट्रातील लोक असतील किंवा एकंदरीतच भारतातील लोक असतील, बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धापासून वेगळं करत असताना आंबेडकरवादी म्हणून आम्ही आंबेडकरवादी आहोत म्हणून प्रेझेंट करतात. पण बाबासाहेब आंबेडकरांनी कोणालाही आंबेडकरवादी ही ओळख दिली नाही. तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांचं 1956चं अशोक विजयादशमीच्या दिवशीचं 14 ऑक्टोबरचं जर वाचन ऐकलं तर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणाची सुरुवात करत असताना म्हणतात, प्रिय बौद्ध जन. बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणू शकले असते, कारण बुद्धाची दीक्षा अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी भिक्षूंकडून घेतली होती आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांना दीक्षा दिली होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर तिथं बौद्ध जन हो न म्हणता प्रिय आंबेडकरवादी जन हो किंवा आंबेडकर जन हो असं सुद्धा म्हणू शकले असते. पण बाबासाहेब आंबेडकर तसं म्हणाले नाहीत, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले प्रिय बौद्ध जन. मग हे प्रिय बौद्ध जन जर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली होती तर मग हे प्रिय बौद्ध जन पुढं आंबेडकरवादी, दलित, बहुजन, मूळ निवासी हे कसे काय झाले यावर सुद्धा थोडंसं चिंतन होणं काळाची गरज आहे. कारण आयडिओलॉजिकल क्लिअरिफिकेशन असल्याशिवाय आपण आपल्या संघर्षामध्ये आपल्या शत्रूसोबत टिकून राहू शकत नाही. आज ज्या ब्राह्मणेतर चळवळी उभा करण्यात आलेल्या आहेत ह्यासुद्धा बुद्धिझमला काउंटर करण्यासाठीच उभा करण्यात आलेल्या आहेत की जेणेकरून ब्राह्मणवादी चळवळीच्या नावाखाली, आंबेडकरवादी चळवळीच्या नावाखाली
बहुजन चळवळीच्या नावाखाली लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या पद्धतीनं त्यांना जसं हवं आहे तसं वापरावं, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं वर्तन लोकांनी करू नये म्हणून ह्या चळवळी उदयास आलेल्या आहेत, निर्माण करण्यात आलेल्या आहेत, जाणीवपूर्वक प्रेझेंट करण्यात आलेल्या आहेत. आणि तेव्हापासून जर आपण पाहिलं, अशोक विजयादशमीच्या नंतर ज्या पद्धतीनं भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले होते की बुद्धिस्ट मुवमेंट इन इंडिया अ ब्ल्यू प्रिंट, भारतामध्ये बुद्धाचा धम्म येणं ही आता काळ्या दगडावरची रेस आहे आणि ही लाट आता शांत होणार नाही. पण ती लाट, बुद्धिझमकडं येणारी लाट, अस्पृश्यांमधली एक महार जात फक्त बुद्धाकडं आली, पण अस्पृश्यांमधल्या अन्य जातींचं काय? त्या जाती इकडे आल्या नाहीत, कारण त्यांना बौद्ध धम्म स्वीकारणं गरजेचं नाही, स्वीकारलाच पाहिजे. त्याने स्वीकारल्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारता येणार नाही, किंवा बुद्ध नाही स्वीकारला तर आपलं असं काही बिघडणारच नाही. अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन, अशा पद्धतीचं विष त्यांच्या मनात पेरण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना धर्माबद्दल जी आत्मीयता पाहिजे तेवढी आत्मीयता, जितकी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आत्मीयता आहे तितकी बुद्धाबद्दल आणि त्यांच्या धम्माबद्दल लोकांमध्ये आत्मीयता नाही. तर ती निर्माण होऊ दिली नाही त्यांनी. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आत्मीयता का आहे? त्याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना रिझर्वेशन देऊन, रिप्रेझेंटेशन देऊन माणूस बनवलेला आहे. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांप्रती लोकांमध्ये आत्मीयता आहे, पण ती कशी? ती व्यावहारिक आहे, नैतिक नाही. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लोकांच्या मनामध्ये जी आत्मीयता आहे ती फक्त व्यावहारिक आहे, आध्यात्मिक नाही. जर ती आध्यात्मिक असती तर ते धर्मासोबत जोडले गेले असते. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्धासोबत ते जोडले गेलेले असते. ते बुद्धासोबत जोडले नाहीत. याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांच्यामध्ये फक्त व्यावहारिक आत्मीयता आहे, धार्मिक, आध्यात्मिक नाही आहे. म्हणून बुद्धाला नेहमीच बायकॉट करून बाबासाहेब आंबेडकरांना मांडण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांना मांडत असताना मग ते ब्राह्मणेतर चळवळीतले लोक असतील किंवा मग फुले शाहू आंबेडकर चळवळीतली लोक असतील, ह्यांनी तर कळसच गाठला. आता बरेचसे लोक असे म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून आता आपण स्वीकारण्याची गरज नाही, आपण बौद्ध धर्म न स्वीकारता सुद्धा आंबेडकरवादी होऊ शकतो. ही जी पळवाट काढण्यात आलेली आहे ना, याला जे म्हणतात पळवाट, ही पळवाट बुद्धिझमसाठी धोका निर्माण होत आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर बुद्धाची जी काही चळवळ आहे, जी बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती, बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धिझम ही ब्राह्मणिझमला काउंटर करण्यासाठी वर्सेस चळवळ उभी करायची होती, पॅरेलल चळवळ उभी करायची होती. ती पॅरेलल चळवळ आज देशामध्ये उभी राहू शकली नाही. देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे भरपूर लोक फॉलोअर्स आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचं कामसुद्धा भरपूर लोक करतात, पण जय भीमसोबत ते नमोबुद्धाय घेत नाहीत. नमोबुद्धाय घेण्यासाठी बुद्धाला अनुसरावं लागतं. नुसतं बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणून चालत नाही, बाबासाहेब आंबेडकरांना अनुसरावं लागतं. बाबासाहेब आंबेडकरांना अनुसरणं आणि त्यांना मानणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना मानणं म्हणजे रिझर्वेशनसाठी मानणं, सवलतीसाठी मानणं, आणि बाबासाहेब आंबेडकरांना अनुसरणं म्हणजे बुद्धाला अनुसरणं. बुद्धाला अनुसरल्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांना अनुसरता येणार नाही. बुद्धापासून बाबासाहेब आंबेडकर हे वेगळे नाहीतच. बुद्धाचं जे आधुनिक रूप आहे, बुद्धाची जी आधुनिक चळवळ आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक बुद्धच आहेत. त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाच्या चळवळीपासून स्वतंत्रपणे मांडण्याची गरजच नाही. पण ज्या लोकांना ती चळवळ तोडायची आहे, तिला ब्राह्मणवादासोबतच्या विरोधामध्ये उभं राहू द्यायचं नाही, म्हणून नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धापासून वेगळं करून आंबेडकरवादाच्या नावाने प्रेझेंट केल्या जाते. तर हे बुद्धिझमसाठी घातक आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणतात की बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही. पहिली गोष्ट, जर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणत असतील की बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही, तर मग बाबासाहेब आंबेडकर स्वतः लोकांना आंबेडकरवादी व्हायला कसे सांगतील?
जे बाबासाहेब आंबेडकर स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा देत असताना लोकांना प्रिय बौद्ध जन हो है ना असा शब्द उच्चारतात, ते बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आंबेडकरवादी व्हा कसे म्हणतील? किंवा इथला मूळ संघर्षच बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिझम आहे आणि तो संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिनी 14 ऑक्टोबरला नागपूरच्या नाग लोकांच्या भूमीमध्ये त्याचं ऐतिहासिक वर्णन करताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वंशाची सुद्धा जाणीव करून दिलेली की आपण नाग लोक होतो, आहोत आणि राहू सुद्धा. मग ही नाग लोकांची जी नागभूमी आहे, जी बुद्धाची भूमी आहे, तिला अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांपासून वेगळं करू तिचा उद्धार कसा होईल? बुद्धाला जोपर्यंत आपण इथे ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये उभं करणार नाही तोपर्यंत ब्राह्मणवादाला आपण आळा घालूच शकत नाही. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक वाचल्याच्या नंतर किंवा क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक वाचल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचे जे काही केंद्रबिंदू आहेत ते डेव्हलप होत जातात, विकसित होत जातात आणि स्पष्टसुद्धा होतात. तर तो स्पष्ट झालेला बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यातला केंद्रबिंदू जो आहे तो बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिझम आहे. इथं जर ब्राह्मणिझमला संपवायचं असेल तर बुद्धिझमला वर आणावं लागेल. बुद्धिझमला जर वर आणता आलं नाही तर ब्राह्मणिझम इथं संपवता येणार नाही. त्यामुळे बुद्धिझमला बायकॉट करून जे वेगवेगळे वाद उदयास आणले जात आहेत, हे वेगवेगळे वाद जे आहेत हे ब्राह्मणवादाला मजबूत आणि भक्कम करण्याचं काम करत आहेत आणि बुद्धिझमला कमजोर करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे बुद्धिझमला जर ब्राह्मणिझमच्या वर्सेसमध्ये पॅरलल लाईनमध्ये उभं करायचं असेल किंवा बुद्धिझमचा ब्राह्मणिझमवर विजय मिळवायचा असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. इथला जाती अंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बुद्धिझम ब्राह्मणिझमवर मात करू शकत नाही. आणि जाती अंत रोखण्यासाठी ब्राह्मणांनी बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळे तुकडे केलेले आहेत आणि त्या तुकड्यांमुळे बुद्धापासून आपण बरेचसं लांब गेलेलो आहोत. आधुनिक भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या चळवळीचे केलेलं स्पष्ट निरीक्षण जर आपण पाहिलं तर ब्राह्मणवादाला संपवण्यासाठी ब्राह्मणवादाने तयार केलेली ही जी जातीची उचलंड आहे ती आपल्याला नष्ट करावी लागेल, उद्ध्वस्त करावी लागेल. जोपर्यंत ही जातीची उतरंड नष्ट होणार नाही तोपर्यंत बुद्धिझम इथे प्रस्थापित होणार नाही आणि ब्राह्मणिझम लयास जाणार नाही. ज्यांना मुळात ब्राह्मणिझम लयास न्यायचाच नाही तेच लोक आंबेडकरवादाचा सहारा घेतात आणि जात सोडायची गरज नाही अशा वल्गना करतात. बहुजनवादांचा सहारा घेतात, जात सोडायची गरज नाही अशा वल्गना करतात. दलितत्वाचा सहारा घेतात, जात सोडायची गरज नाही अशा वल्गना करतात. आणि त्यामुळं जाती व्यवस्था मजबूत होत जाते. जाती व्यवस्था मजबूत झाल्यामुळे ब्राह्मणवाद मजबूत झाला. जाती व्यवस्था हा ब्राह्मणवादाचा मूळ पाया असल्यामुळे आपण त्याच्या पायाला स्पर्शसुद्धा करू शकलो नाही. आणि इकडे तर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिझमबद्दलच्या क्रांतीच्या बड्या गप्पा मारतो, पण खरंच ही क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी जी केली होती ही आज ब्राह्मणिझमला पर्याय म्हणून उभी राहती आहे का, यावर सुद्धा चिंतन होणं गरजेचं आहे. आणि जर ती उभी राहत नसेल तर त्याला कारणीभूत असणारे जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत हे बाय प्रोडक्ट्स आपल्याला संपवावे लागतील. आणि बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिझम ही लढाई पुन्हा सुरू करावी लागेल. तोपर्यंत इथला जो बुद्धिझमला बायकॉट करणारा जो क्लास आहे, मग तो आंबेडकरवादाच्या नावाने असेल किंवा बहुजनवादाच्या नावाने असेल, बहुनिवासीवादाच्या नावाने असेल, दलितवादाच्या नावाने असेल, हा बुद्धिझमला बायकॉट करणारा जो काही क्लास आहे हा क्लास आपण जोपर्यंत रोखणार नाही आणि लोकांना बुद्धाच्या चळवळीचं महत्त्व समजून सांगणार नाही, बुद्ध म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, बुद्धाशिवाय बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांशिवाय बुद्धाची चळवळ, ह्या ज्या काही दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या समजून घेणं काळाची गरज आहे. बुद्धाशिवाय बाबासाहेब आंबेडकर नाही आणि बाबासाहेबाशिवाय बुद्ध नाही. त्याच्यामुळं बुद्ध स्वीकारत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जो जाती अंताचा लढा उचललेला आहे
हा जातीयांताचा लढा वृद्धिंगत करण्यासाठी आपल्याला आंबेडकरवादी होण्याची गरज नाही, तर बुद्धिस्ट होण्याची गरज आहे, बौद्ध होण्याची गरज आहे. आणि ते होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमी दिनी दिलेला जो धम्मदीक्षेचा मार्ग आहे, त्या मार्गाशिवाय दुसरा मार्ग तुम्हाला नाही. ज्यांना पळवाटा काढून आंबेडकरवाद स्वीकारून स्वतःच्याच जातीत राहून त्याच जातीत मरायचं आहे, त्यांनी खुशाल मरावं. जे ज्योतिराव फुलेंनी केलं ते त्यांनीही करावं, त्याच्यामध्ये आम्हाला काही दुमत नाही. पण आंबेडकरवादाच्या नावाने बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली मूळ जी बुद्धाची चळवळ आहे ही विकृत करू नये, बुद्धाला बायकॉट करू नये, हीच माझी विनंती आहे. येणाऱ्या अशोक विजयादशमी दिनी माझं तर म्हणणं असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना आपण आधुनिक बुद्ध म्हणून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याला आधुनिक बुद्धाचं तत्त्वज्ञान म्हणून प्रेझेंट केलं पाहिजे. आणि ते प्रेझेंट करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तरुणांनी पुढाकार घ्यावा. म्हणजे आंबेडकरवाद, बहुजनवाद, मूळनिवासीवाद, दलितवाद अशा नकली वादांचा आधार घेण्याची गरज पडणार नाही. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.